वयाचा आणि नात्याचा भान नसता तर काकाची मुंडीच पिरगळली असती. माझं चुकलं, मीच काकाला घरात घेऊन यायला नको होतं. कशाला रडताय? रडू नका हो तुम्ही, आणि एवढं मनाला लावून घेऊ नका. आबांनी केवढा विश्वास ठेवला होता माझ्यावर. वय पण आता सूरज चुकला तर तुम्ही तरी काय करणार? सगळी चूक माझी आहे. मी एकदा बघायला हवं होतं ना. काकानं खोटं सर्टिफिकेट बनवलं ना, तर तुमची काय चूक आहे? माझ्यामुळे घरचे सगळे दुखावले गेले. अहो ऐका तर, अहो तर मला सांगा, तुम्ही हे समजा मुद्दामून केलं का? नाही ना, घरच्या भल्यासाठीच केलं ना. मग नका एवढं मनाला लावून घेऊ. झालं गेलं समजा विसरून जा. पण आबांसमोर कशी जाऊ मला काही कळतच नाहीये. आबा कधी कुणावर डूक धरून राहत नाहीत, आणि त्यासनी मी माहित आहे की तुमची काय बी चूक नाही. पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून पैसे दिले होते. अहो पहिल्या टायमाला यश नाही मिळालं म्हणून असं नाराज व्हायचं असते व्हय? तर तुम्हीच सांगा मला, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे ना? अहो पण माझ्यामुळे चार चौघात आबांना मान खाली घालावी लागली. आबांना वाईट वाटलं, जाऊबाई माझ्यावर चिडल्या असणार. अहो तुम्ही काय ना सूरज काय, कोणाची बी चूक नाही. आता सूरज काहीतरी चांगलं करायला आहे म्हणून तुम्ही चांगल्या मनाने साथ दिली ना. आणि मी बी गावभर सर्टिफिकेट दाखवून पेढी वाटली की. मनाला लावून घेऊ नका सा. त्या सूरजला समजवा, अहो रागानं कुठं निघून गेला कुणाच ठाऊक. अहो ते कुठे गेले तुम्ही एकदा बघून येता का? मी बघतो, तुम्ही काय बी काळजी करू नका सा. हा, आणि आता जरा आराम करा. सकाळी सूरजला समजू आपण दोघं. हो पण तुम्ही आधी त्यांना घरी घेऊन या. होय. मी आहे ना, मी बघतो काय करायचं ते. तुम्ही अजिबात काळजी करू नका. चालतंय ना? चालतंय की. आलोच. साहेबराव, आपल्याला घाई करायला पाहिजे, नाहीतर आपलं काय खरं नाही. वैर माझं काय खरं नाही. अंजलीबाई इकडे आल्या तर इकडेच आपली शाळा घेतील. बर बाबा, तुझी नाही माझी. हा, ते आजपासून शिकवणार म्हणल्यात मला. मला सांग, हे जमणार आहे का आपल्याला? हा, नाही नाही कसं सांगायचं? आजवर कधी मी त्यांना नाही म्हणले वय? नाही बी म्हणता येईना आणि वय बी म्हणता येईना. अडकीत त्यात सापडल्यागत झालंय माझं. साहेबराव, मी काय म्हणतो, आपण लवकर कल्टी मारू घरात ना काय? हा, काय शिकू? सोपं आहे वय ते. हा, आणि तुला तर समजा माहिती आहे ना व, ते शिकण्याचा अनुभव किती वाईट आहे माझा. परत मला ते वाटेला जायचं बी नाही. हे बघ, आपण लवकर आंघोळ करू आणि सटकू घरात ना. हा, तू बघ कसं तयारीत राहा.
साहेबराव गडबडीत टॉवेल विसरलो की. आता हाक मारली तरी बी अडकणार आणि नाही हाक मारली तरी बी अडकणार. आता काय करायचं? गोदक्का गोदक्का ए गोदक्का गोदक्का. काय रे राणा? ते मी जरा टॉवेल विसरलोय, जरा आणून दे की. अरे मी कामात आहे, थांब अंजलीला हाक मारते. हा नाही नको नको, अगं तूच आणून दे की. अरे पण मीच का, माझा हात पिठाच आहे. अंजलीला हाक मारते, थांब. ती असं वरवर धरून आण की. बायकोला हाक मारायला लाजतोय सोय, तिलाच हाक मार की. हा अगं असं काय करतीस, जर दे की आणून. बरं बाबा, आता हे शेवटचं हा, परतच्याला मला काय काम सांगायचं नाही. काय असेल ते तुझ्या बायकोला सांगायचं काय. बर. वाचलो बरं का साहेबराव. तर गोदक्काला कसं सांगायचं? अंजलीबाई इकडे आल्या असत्या तर इकडे चाळ सुरू केली असते आपली. बरं बाबा, माझी माहिती आहे मला. बरं झालं तू आलीस ते. तुझ्या नवऱ्याला टॉवेल पाहिजे, तर तो तुला लाजायला लागलाय. जा त्याला टॉवेल दे जा. अच्छा, तिथे लपून बसलेत तर. ये की गोदक्का, किती वेळ झाला? अरे एवढ्या उन्हानं सुकला असता अंग. ये की लवकर. अरे सटकायचंय मला घरातनं. ये की. साहेबराव, तुला बी सांगता येत नाही काय टॉवेल विसरलो म्हणून? किती वेळ झाला गोदक? तुम्ही का आणला? गोदक्काला सांगितलं होतं की. मी कोण आहे तुमची? बायको. मग टॉवेल कोण आणणार? गोदक्का. का? मीच आणणार ना टॉवेल. वय काय? थँक्यू. थांबा, सकाळपासून का लपताय माझ्यापासून? मी उठल्यापासून तुम्हाला शोधते मी आणि तुम्ही इथे लपून बसलाय. अहो, मी कुठं लपून बसलोय? आंघोळ करायला इकडं. तुम्ही कधी शिकणार आहात? काल रात्री प्रश्न विचारला होता मी, उत्तर न देताच झोपून गेलात. नाही तसं. आणि आता सकाळपासून तुम्हाला शोधते तर माझ्यापासूनच पळ काढताय. मी अजिबात मागे हटणार नाही. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळायलाच हवं. कधी शिकणार आहात? अहो तर दम का की, लांग तर पुसू द्या. हा, या विषयावर आपण निवांतपणे बोलू. ते जरा गडबडीत आहे. अजिबात नाही. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर आत्ताच हवं. शिकायचं म्हणजे शिकायचंच. कधी शिकणार आहात सांगा. अरे वहिनी शिक म्हणते ते उगाच नाही. हे बघ, तुला जास्त कळते का वहिनीला रे? अंजली बाईचनी का कळतंय? कारण त्या दिल्ली पतोर शिकल्यात. अरे मग तू कोल्हापूर पाहतो तर शिक. अरे इकडं मला दौलतवाडी पतोर शिकणं जमलं नाही, आणि ते कोल्हापूर पतोर काय हे ढेकळं जमणार आहे? अरे ती वया पुस्तकं बघितली तरी दाटकिळी बसती माझी.